नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहे 36 साईजचा सिंपल प्रिन्सेस कट ब्लाउज डीप नेकमध्ये आपण याला बनवत आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कॉटन अस्तर घेतलेला आहे, बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करतोय। तर त्यासाठी आपल्याला अस्तर जे आहे ते 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। 36 साईजसाठी मी 13 इंच अस्तर फोल्ड करून कट करून घेणार आहे। बघा, तुम्हाला जर या ब्लाउजचं पेपर कटिंग ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्हाला मला व्हॉट्सॲप करायचं आहे। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, त्याच्यावरती मला मेसेज करा आणि कुठल्या प्रकारचे कुठल्या साईजमध्ये पॅटर्न हवेत ते सांगा। तर बघा, अस्तर 13 इंच फोल्ड करून मी याला कट करून घेत आहे। खूप सोपी कटिंग आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये शिलाईसुद्धा दाखवणार आहे, अगदी फिटिंगपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये। तर पूर्ण व्हिडिओ बघा, काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा। आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथे काय करायचं आहे, पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। पूर्ण उंची मला तयार ठेवायची आहे याची 14 इंच, म्हणून मी 15 इंचावरती मार्किंग करते आहे 2 ठिकाणी, म्हणजे लाईन आहे ती आपली अगदी सरळ येते। बघा, इथे व्यवस्थित आपल्याला लाईन मार्क करून घ्यायची आहे। पूर्ण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे। आता याला मी कट करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। डीप नेकनुसार मी याचे शोल्डर ठेवणार आहे 5.5 इंच। मुंडा उंची घ्यायची आहे 6 इंच। मुंडा उंची प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळी असते। तर बघा, इथे मी 6 इंचावरती मार्क करून घेतलं। इथे 6 इंचावर मार्क करून ही लाईन मी वरती जॉईंट करून घेते। आता इथे आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे, म्हणून मी ही लाईन थोडी सरळ करून घेते आणि मग आपण याच्यावरती मेजरमेंट घेऊया। इथे आपल्याला आता छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग म्हणजे 9.5 वर मार्क करायचं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। कमरेचा चौथा भाग आहे याचा 7.25 इंच, तुमचा किती आहे तेवढा घ्या आणि त्याच्या पुढे 1 इंच टक्स मार्जिन ठेवून 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करतोय, व्हिडिओ व्यवस्थित बघा। बघा, त्याच्या पुढे 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन, जेवढं चेस्टमध्ये ठेवलं आहे तेवढंच कमरेमध्ये पण ठेवायचं आहे। लाईन जोडून घ्यायची आहे। आता फ्रंटसाठी एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं आहे मुंड्यामध्ये 1.5 इंच, कमरेमध्ये 2 इंच, कारण आपल्याला 2 इंचाचा टक्स कट करायचा आहे, तर आपल्याला तेवढं मार्जिन इथे घ्यायचं आहे। आता ही लाईन मी जोडून घेते। बॅक पार्टमधून वाढवलेलं मार्जिन कट करायचं असतं। आता इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून मुंड्याचा आकार द्यायचा आहे। लक्षात घ्या, हा पाठीमागचा आकार आहे, पुढचा आकार कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर मी कट करते, तर ते मी शिलाई करतानाच दाखवणार तुम्हाला। आकार बघा, आपल्याला याचा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला याचं कटिंग करायचं आहे। तर इथे मी याला कट करून घेतलं। आता आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र आहे आणि शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे। वरचा जो भाग आहे तो आपण बॅकसाठी ठेवायचा आणि फोल्ड आहे तो कट करून हे दोन्ही पार्ट सुट्टे करायचे आहेत। त्यानंतर फक्त वरचा बॅकचाच घ्यायचा आणि फ्रंटचं अस्तर साईडला ठेवायचं। बॅक पार्टमधून सगळ्यात अगोदर आपण जे साईडला 1.5 इंच आणि 2 इंच वाढवलेलं आहे ना, मुंड्यामध्ये 1.5 वाढवले आणि कमरेमध्ये 2, तर ते दोनही कटिंग करून काढायचं आहे। बघा, हे फक्त फ्रंटसाठी मार्जिन हवं आहे आपल्याला, तर बॅकमधून ते काढायचं आहे। गळा कट करून घेऊयात, कारण हा सिंपल प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, तर राऊंड शेपमध्ये मला याला बनवायचे। आता इथे बघा, गळा रुंदी मी 2.25 इंच ठेवते, कारण पूर्ण गळ्याला पायपिंग करणार आहे आणि याची जी उंची आहे ती ठेवायची आहे आपल्याला। जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायची। तर गळा 10चा तयार पाहिजे असेल तर 10.5 वर मार्क करायचं, 11चा पाहिजे असेल तर 11.5 वर मार्क करायचं। ब्रॉडनेस खालचा मी 3 इंच ठेवते गळ्याचा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिथे कमी जास्त करू शकता। बॉक्स बनवून यामध्ये राऊंड शेप मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेते। खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाउज तयार होतो, अगदी छान फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये दाखवलेला आहे। आता हे बॅकचं अस्तर मी साईडला ठेवते, फ्रंटचं अस्तर आपण कटिंग करून घेऊयात। सगळ्यात अगोदर अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी अस्तर व्यवस्थित फोल्ड केलं। त्यानंतर आपण आता याच्यावरती गळा उंची, गळा रुंदी घ्यायची आहे। उंची मार्क करते मी 6.5 इंच, 6 इंचाचा गळा याचा तयार होईल। बघा, अर्धा इंच जास्त घेऊन मार्क केले। 2.25 इंच गळा रुंदी ठेवली, खालचा ब्रॉडनेस 3 ठेवला
आणि याचा देखील असा बॉक्स बनवला. खालचा ब्रॉडनेस आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ठेवू शकता. बघा कोणाला पसरट गळे आवडतात, कोणाला जास्त ओपन असलेले नाहीत आवडत, त्याप्रमाणे तुम्ही करा. इथे 4 इंचावर मार्क करते आहे बघा फोल्ड बाजूकडून आणि खालून टक्स उंची 4 इंच घेतली आहे. अशा पद्धतीने सरळ लाईन मार्क करायची आहे ही. त्यानंतर मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. 2 इंच टक्स मार्क करायचा आहे आणि इकडे हा शेप असा घ्यायचा आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. त्या अगोदर मुंड्यातला अर्धा इंचचा टक्स इथे राहिला होता तो मार्क करून घेते मी, कारण हे आपल्याला कट करायचं आहे. फक्त अर्धा इंच, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून स्टिच केला तर पफ खूप परफेक्ट येतो, अजिबात चपटा बनत नाही. इथे बघा कटोरीचा पार्ट मी कट करून घेते आहे. याचे जे टक्स आहेत ते कट करून काढायचे आहेत आपल्याला. दोन्ही टक्स कट झाले. इथे अस्तर फोल्ड होतं, फ्रंट हुक ब्लाऊज आहे म्हणून तो भाग पण मी कट केला. आता बघा आपल्याला बाही कट करायची आहे, तर अस्तरला 4 फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड बाजूकडेच बाहीची उंची टाकायची आहे. तर ते व्यवस्थित बघा, मी खालून असं वरच्या बाजूकडे अस्तर फोल्ड केलेलं आहे, कारण अस्तर मला कमी पडेल. आता उंची किती तयार ठेवायची त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्या. 4ची उंची तयार करायची आहे म्हणून मी 5वर मार्क केलं आणि घडी टाकलेली आहे 10 इंचाची. आणि बाहीचा उतार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. 3 इंच द्या, 3.5 इंच द्या. बघा इथे अगोदर मी असा बॉक्स बनवून घेतला, जेवढे उंचीचं माप आहे त्याप्रमाणे. आता डाऊन करते मी 3 इंच. कोणाकोणाला फिटिंगच्या बाजूकडचा जो आतला भाग असतो तो कमी हवा असतो, तर त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला बनवू शकता. कमीत कमी निम्म अंतर आहे तेवढं तरी आपल्याला डाऊन करायचंच आहे शॉर्टमध्ये. आता इथे बघा मी बाहीच्या आकारानुसार कटिंग करून घेतलं. खाली फोल्ड होतं ते कट केलं. पुढच्या मुंड्याचा आकार मी आत्ताच कट करणार नाही, मेन फॅब्रिक जॉईंट केल्यानंतर करेन. हे सगळे अस्तरचे पार्ट मी मेन फॅब्रिकवरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घेणार आहे. तर बघा इथे कटिंग करून झालेलं आहे. आता आपण याचं स्टिचिंग करूयात. तर कुठलाही एक पार्टपासून सुरुवात करू शकता तुम्ही, जसं की बॅक अगोदर घ्या, स्लीव्स घ्या किंवा फ्रंट घ्या. एक पार्ट घेतला तर तो कंप्लीट करूनच साईडला ठेवायचा. या पद्धतीने ब्लाऊज जर तयार केला तर अगदी कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज होऊन जातो. तर मी इथे बॅकपासून सुरुवात करते आहे. डिझाईनचा जर पार्ट असेल ना आपला, म्हणजे पॅटर्न असेल ब्लाऊजचा, तर तुम्ही नक्कीच बॅकपासूनच सुरुवात करा, कारण बॅक बनवायला जरा वेळ जातो. त्याच्यानंतर बघा मी काय केलं, मेन फॅब्रिकवरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं. व्यवस्थित हात फिरवून इथे मी यावरती शिलाई देऊन घेते आहे. अस्तर जोडताना मेन फॅब्रिकमध्ये आणि अस्तरमध्ये कुठेही झोळ आला नाही पाहिजे किंवा कुठेही चून नाहीत पडल्या पाहिजेत. व्यवस्थित अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा मी कशा पद्धतीने करते आहे. आता साईडने आपल्याला जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. या पद्धतीने अस्तरप्रमाणे एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचे. खूपच सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ब्लाऊजच्या पेपर कटिंगसाठी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पेपर कटिंग मिळून जातील. इथे बघा मी बॅकला फोल्ड करून सेंटर मार्क केला. त्याच्यानंतर आपल्याला साईडपर्यंत फोल्ड करायचा आहे. साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा. अर्धा इंच टक्स रुंदी, 4 इंच टक्स उंची घ्यायची आहे आणि टक्स शिलाई देऊन घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी साईड पण सेंटरपर्यंत फोल्ड करून अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची असं माप टाकून आपल्याला टक्स घ्यायचा आहे. बघा सेम अंतरामध्ये हे टक्स बनतात, कमी जास्त त्यातलं अंतर राहत नाही. बघा इथे हे काम झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट व्यवस्थित फोल्ड करायचा आहे, अगदी टोकाला टोक मिळून. आणि कमरेमध्ये अर्धा इंच हे क्रॉस कटिंग करायचं आहे. त्यानंतर मी याला हे कट करून घेते. बघा हे कटिंग झाल्यानंतर याला कंबरपट्टी लावायची आहे. तर ही कंबरपट्टी मी घेतली आणि इथे बघा मी फोल्डमध्ये लावते याला, पण तुम्ही सिंगलही लावू शकता जर तुमच्याकडे अस्तर कमी असेल तर. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे. इथे बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून घेते आहे.
त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि एक दाब शिलाई द्यायची। ही शिलाई देताना मार्जिन अस्तरच्या खाली असायला पाहिजे। त्याच्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा या पद्धतीने आपल्याला किनारीला शिलाई देऊन बॅक तयार करायचा। बघा किती छान फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे। पाइपिंग करायचं आहे तर शोल्डर जोडल्यानंतरच करेन। आता आपण याचे स्लीव्स बनवूयात। स्लीव्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचं, दोन्हीची सरळ बाजू वर असायला पाहिजे, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि मग खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण आपण हिला फोल्ड करून बनवत आहे। त्यानंतर बाहीचं अस्तर आहे ते एका बाजूकडे करायचं, अस्तरच्या खाली मार्जिन असायला पाहिजे आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करून वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे बघा मी ही शिलाई देऊन घेतेय। खूप सोपी पद्धत आहे ही बाही बनवायची, अगदी फिनिशिंगमध्ये बनली जाते। अस्तरच्या बाहीला याप्रमाणेच बनवायचं आणि विदाऊट अस्तर असेल तर खालून आपल्याला बाहीची उंची जास्त कट करावी लागते, 1.5 इंच, तर त्याला ती पट्टी फोल्ड करायची असते। तर जास्त तर ब्लाऊज मी तुमच्यासोबत अस्तरचे शेअर करते आणि प्रत्येक वेळी माझी हीच पद्धत असते बाहीचं मेन फॅब्रिक जॉईंट करण्याची। याच पद्धतीने मी दुसऱ्या बाहीला पण अस्तर आहे ते जॉईंट करून घेते। बघा आपल्या चॅनलवरती मी आणखीन भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। प्रिन्सेस कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज 28 पासून 40 ते 42 साईजपर्यंत व्हिडिओ आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे पॅटर्न आहेत, बोटनेक ब्लाऊज आहेत, खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत। तुम्ही पहिल्यांदा जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर बाकीचे व्हिडिओ पण जाऊन बघा, अगदी तुम्हाला एखाद्या क्लासमध्ये शिकवलं जातं त्याप्रमाणेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। भरपूर तुम्हाला त्याचा उपयोग होईल, तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा। तर बघा, आणि एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज असतो, जसं की कटिंग एकामध्ये, स्टिचिंग एकामध्ये, असे मी पार्ट नाही शक्यतो बनवत। अगदीच वेळ नसेल तरच तसा व्हिडिओ होतो केव्हा तरी, पण शक्यतो एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि शिलाई असते। त्यामुळे कसं व्ह्यूअर्सला पण ब्लाऊजचा व्हिडिओ जर पाहताना एखादा पार्ट नाही मिळाला तर त्यांचा वेळ खूप त्यामध्ये जातो, कारण लवकर व्हिडिओ भेटत नाहीत, म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये बनवत असते। तर पूर्ण बघत जा। बघा अशा पद्धतीने आपल्याला बाही दोन्ही तयार झाल्यानंतर एकावर एक ठेवायच्या आहेत। त्यानंतर याची उंची दोन्हीची सेम असायला पाहिजे आणि पुढच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। बघा मी सांगितलं होतं ना, बाहीचं जे कटिंग आहे पुढच्या मुंड्याचं ते मी मेन फॅब्रिक जोडल्यानंतरच करते, पण अगोदर मी या दोन्हीची उंची सेम करून घेतली आणि आता मी याचा जो पुढचा भाग मुंड्याचा आहे तो कट करून घेते। पुढचा मुंडा ज्या बाजूकडे कट केला तिथे मार्क करून ठेवायचं, म्हणजे लक्षात येतं आपल्या। सेंटर पॉईंट काढून ठेवायचा आहे याचा, म्हणजे बाही जोडताना पटकन आपल्याला जोडता येते, कारण सेंटरपासूनच आपण बाही जोडतो। बॅक झाला, बाही झाली। आता आपण फ्रंट बनवूयात। तर याला काय करायचं असतं, दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून आपल्याला अस्तर अगोदर मेन फॅब्रिकला जॉईंट करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवून सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून काढायचं आहे। बघा व्हिडिओ मोठे असतात माझे, पण एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं काही डिटेलमध्ये दाखवत असते, त्यामुळे व्हिडिओ मोठे होतात। पण व्हिडिओ मोठा झाला याकडे लक्ष न देता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। एकदा का व्हिडिओ पाहिला, त्यातल्या तुम्हाला टिप्स भेटल्या तर तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये त्या वापरू शकता आणि तुमच्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये, शिलाईमध्ये सुधारणा करू शकता। नक्कीच तुमचे ब्लाऊजसुद्धा असे छान फिनिशिंगमध्ये तयार होतील, मस्त फिटिंग बसेल। तर एक एक टिप्स खूप महत्त्वाची असते, खूप छान काम करत असते, तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा। बघा इकडेचं जे अस्तर आहे ते जॉईंट करून मी याचं देखील जे मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्रा ते कट करून काढलं। बघा हे दोन्ही झाले पार्ट। आता कटोरीचा पार्ट घ्यायचा। तर कटोरी पण आपल्या 2 असतात, तर या पण आपल्याला समोरासमोर ठेवूनच बनवायच्या आहेत। बघा मी दोन्ही समोरासमोर कटोरी ठेवल्या आणि सगळीकडे इथे शिलाई देऊन साईडने एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून काढणार आहे। कटोरीसुद्धा बघा प्रिन्सेसची लवकर ओळखता येत नाही, कारण शेप बऱ्यापैकी जेमतेम सेम असतो, फक्त मुंड्याच्या भागावरून जरासं लक्षात येतं।
म्हणून इथे जमलिंग करून न घेता समोरासमोर पार्ट ठेवूनच आपल्याला तयार करायचे आहेत. बऱ्याचदा सिंगल कटोरी बनवली की मग काय होतं, कटोरी एकाच बाजूकडची बनली जाते किंवा एक उलटी होते, एक सरळ होते. तर असं काही व्हायला नको. त्यासाठी जे 2 पार्ट असतात ना, ते समोरासमोर ठेवूनच बनवायचे आहेत आपल्याला. त्यामुळे आपला वेळही वाचतो, कामही ओके होतं. बघा, डबल एकाच कामाला आपल्याला वेळ द्यावा लागत नाही. मग दोन्ही कटोरीचे पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता आपण कटोरी याची कशी जॉईंट करायची आहे ते पाहूयात. बघा, अस्तरसुद्धा छान फिनिशिंगमध्येच लागलं गेलं पाहिजे. जास्त कपडा चुरगळलेला असेल तर तुम्ही त्याला प्रेस करून घ्या. प्रिन्स कट कटोरी बसवताना मी नेहमी सांगते, कमरेच्या बाजूकडून बसवायची, मुंड्याच्या बाजूकडे. आपली कटोरी कमी पडली किंवा जास्त झाली तरी काय हरकत होत नाही. फक्त अर्धा इंचाचाच फरक पडावा, त्याच्यापेक्षा जास्त नको. कारण आपण पुढच्या मुंड्याचं कटिंग करून घेतलेलं नाही, तर ते त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं ज्यावेळी आपण पुढचा मुंडा कट करतो ना अर्धा इंचाचा त्यामध्ये. तर बघा, अशा पद्धतीने कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित जर कटोरी बसवली तर अगदी परफेक्ट बसते. पण तेच जर आपण थोडीशी ओढाताण केली, एखादा पार्ट जास्त खेचला किंवा तो त्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला वळवता आला नाही, तर मात्र काय होतं, कपड्यामध्ये थोडंसं कमी जास्त अंतर होतं आणि कटोरी पण आपली कमी जास्त बसली जाते. बघा, जसं आपला कटोरीचा आकार आहे ना, त्या पद्धतीनेच कपडा फिरवत बसवायचं. आणि कधी सांगते, ज्यावेळी आपण कटोरी बसवतो त्यावेळी शिलाई आपल्याला डबल करायची आहे. म्हणजे ते शिलाई केलेला जो भाग आहे तो उसवत नाही. आता हे दोन्ही पार्ट आपले एकत्र ठेवायचे आहेत एकावर एक. बघा, दोन्हीची सरळ बाजूसुद्धा आतमध्ये आहे. मुंडाचा आकार कटिंग करायचा आहे, त्यासाठी मी एकावर एक ठेवून इथे मार्किंग केलं आणि याच मार्किंगवरून मी कट करणार आहे. डायरेक्टली कट करायला जाऊ नका, त्यामध्ये अंदाज येत नाही. जर समजा पुढचा मुंडाचा आकार थोडा जास्त कट झाला तर आपला तो भाग खेचला जाऊ शकतो. म्हणून फक्त अर्धा इंचाचंच कटिंग करायचं आहे, हे लक्षात राहू द्यात. आता इथे आपल्याला अर्धा इंच वरती असं क्रॉस मार्किंग करण्यासाठी अंतर घ्यायचं आहे. लाईन क्रॉस करायची आहे आणि याला कट करायचे. तर हे देखील कटिंग मी करून घेतलं. आता आपल्याला याला हुकाई पट्टी लावायची आहे. हुकाई पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही बाजूकडे लावू शकता. तर बघा, या बाजूकडे मी लावत आहे हुकपट्टी. हुकपट्टी लावण्यासाठी आपण काय करतो, सरळ बाजूकडून जॉईंट करतो आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करतो. मार्जिन फक्त पाव इंच ठेवायचं आहे, जास्त मार्जिन इथे घ्यायचं नाही. दोन्ही बाजूकडे फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊनच पट्ट्या लावायच्या आहेत, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन कटिंगमध्ये ठेवलेलं नव्हतं. ठेवण्याची काही गरजही नाही आहे, अगदी ब्लाऊज छान तयार होतो यामध्ये. तर इथे बघा, मी वरून शिलाई देऊन घेत आहे. आता आपली हुकपट्टी जॉईंट झाली. याचप्रमाणे आपण आयपट्टी पण लावून घेऊयात. आयपट्टी याच्या विरुद्ध लावली जाते, जसं की उलट्या बाजूकडून लावतात आणि सरळ बाजूकडे फोल्ड करतात. कारण ह्याला मी मशीनवरती आय करणार आहेत. पण समजा तुम्ही दोऱ्याचे विणलेले आय करणार असताल तर ही पट्टी देखील आतमध्ये फोल्ड केली ना तरीही चालेल, काही त्याने फरक पडणार नाही. याप्रमाणे बघा, इथे मी पट्टी फोल्ड करून घेते आहे आणि वरून एक शिलाई देऊन घेते. ही शिलाई जी आहे ती जास्त बारीकवाली देऊ नका, नाहीतर मग काय होतं, त्याच्यामध्ये हुक जे असतात ना ते जात नाहीत आतमध्ये, तिथला टाका आपल्याला काढावा लागतो. म्हणून थोडी शिलाई तिथली मोठीच असू देत. याला डबल शिलाई करायची, म्हणजे मध्यभागी पण एक शिलाई द्यायची आई पट्टीला, त्यामुळे पट्टी आपली छान दिसते. दोन्ही पट्ट्या एकसारख्या आहेत का बघायचं. कमी जास्त वाटत असेल तर कट करून लेवल करायची. कारण बघा, आपण आता याला कंबरपट्टी लावणार आहे, तर हे काम अगोदर करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित चेक करायचं आहे सगळीकडे. इथे बघा, फ्रंटला मी क्रॉस कट केलेलं नाही, तर मी हे क्रॉस कटिंग पण करून घेते. जसं आपण बॅकला केलेलं होतं सेम त्याच पद्धतीने हे कटिंग करायचं आहे. हे कटिंग झाल्यानंतर आता आपण याला कंबरपट्टी लावून घेऊयात. तर ही जी पट्टी आहे ती पण मी फोल्डच घेतलेली आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच जॉईंट करायची आहे. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक शिलाई देऊन घ्यायची, दाब शिलाई. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपला हा पार्ट तयार झाला
आता इकडे पण याच पद्धतीमध्ये आपण ही पट्टी लावून घेऊयात। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक शिलाई देऊन घ्यायची। बघा पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि एक शिलाई देऊन घेत आहे मी। या पद्धतीने आपली कंबरपट्टी लावून झालेली आहे। आता आपण बॅक पार्ट घेऊन शोल्डर जॉईंट करून घेऊयात बॅक पार्टला, कारण याच्या पूर्ण गळ्याला मी पाइपिंग करणार आहे। अर्धा इंचाचा मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डरची डबल शिलाई द्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी हा ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे। त्यातूनही काय राहिलं असेल, तुम्हाला काय अडचण असेल तर मला विचारा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की त्याबद्दल बोलेल। बघा जेवढे आपले शोल्डर कमी जास्त वाटतात ना, ते कट करून लेवल करायचे आणि त्याचबरोबर दोन्ही शोल्डरची साईज सेम आहे का हे देखील बघायचं आहे आणि मगच बाही जॉईंट करायची। बाही जॉईंट करायच्या अगोदर आणखीन एक सांगते, ब्लाऊज जॉईंट करायचा आणि मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करायची आहे, दोन्ही पार्टची सेम आहे का, असेल तर ठीक आहे, नसेल तर लेवल करून घ्यायची आहे आणि मगच बाही जोडायची। बघा इथे मी बाही जोडून घेत आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून। जेवढी आपली बाही जास्त होईल तेवढी आपण कटिंग करून काढू। अर्धा इंचाचा फरक पडतो, जास्तीत जास्त पडत नाही। बघा बाहीसाठी आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। सेम याच पद्धतीमध्ये दुसऱ्या बाजूकडची बाही जोडायची। बाही जोडताना खात्री करायची बाहीचा पुढचा मुंडा बरोबर पुढच्या बाजूकडे आलेला आहे का आणि त्याचबरोबर सेंटरपासून बाही व्यवस्थित जोडलेली आहे का। तर बघा ही देखील मी अगदी सेंटरपासून जोडतीये। शोल्डरचं जे मार्जिन आहे जॉईंट केलेलं ते बॅक साईडला आलं पाहिजे, या पद्धतीने सेट करून बाही जॉईंट करा। दोन्हीकडे बाही थोडी जास्त झालेली होती तर मी कट करून घेतली। आता हा जो ब्लाऊज आहे तो आपण सरळ बाजूकडून जॉईंट करून घेऊयात। त्यासाठी मी काय केलं, कमरेचा सेंटर काढला, त्या सेंटरच्या पुढे आयपट्टी ठेवून मी हा पार्ट ठेवलेला आहे। बघा आयपट्टी आपली एक्स्ट्रा असते, ते कुठल्याही मापामध्ये आपण मोजत नाही, तर या पद्धतीने ठेवायची। बघा हुक आणि आयपट्टी बरोबर एकावर एक आला पाहिजे, दोन्हीमध्ये गॅप नको किंवा एकमेकाला चिकटलेला नको, एकावर एक अशा पद्धतीनेच हुक आयपट्टी यायला पाहिजे। तर तुम्हाला सेंटरपाशी व्यवस्थित ठेवून त्याला सेट करून साईडने ब्लाऊज जोडायचा आहे। ब्लाऊज जोडताना एक आपला पार्ट छोटा मोठा होत असतो, जो जास्त असेल ते क्रॉसमध्ये कटिंग करायचं, चेस्टमध्ये काहीही कटिंग करायचं नाही, हे लक्षात ठेवा। कमरेतला भाग आपला कमी जास्त होत असतो तेवढाच कटिंग करायचा आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे स्टेप दाखवत असते कारण खूप महत्त्वाची आहे, नक्की फॉलो करा। जर नाही कराल तर मग तुमचा कमरेतलं जे फिटिंग आहे ते सेम येणार नाही, हुक आयपट्टीमध्ये गॅप राहील आणि व्यवस्थित फिटिंग येणार नाही ब्लाऊजचं। ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला दोन्ही बाजूकडून जॉईंट करायचं आहे, म्हणजे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। फिटिंगचं माप टाकायला बरं पडतं, तिथला भाग थोडा फुगल्यासारखा झालेला असतो, आपण त्याला शिलाई करून उलटं केलेलं आहे म्हणून एक अगदी किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। इकडे पण सेम त्याच पद्धतीमध्ये दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घेतली मी। आता यानंतर आपण इकडे बघा छातीचा चौथा भाग जो काय असेल तो मी 9.5 घेतला, लुजिंग सहित फिटिंग करते, किंवा आपण लुजिंग न ठेवता सुद्धा फिटिंग करू शकतो, पण हा पहिल्यांदाच आलेला कस्टमरचा ब्लाऊज आहे तर मी लुजिंग सहित फिटिंग करणार। जितका लूज होतोय तेवढीच मी एक फिटिंगची शिलाई नंतर टाकून देते। तर पहिला ज्यावेळी ब्लाऊज असतो माझ्याकडे एखाद्या कस्टमरचा तर मी लुजिंग सहितच फिटिंग करत असते। तर तुम्ही कशा पद्धतीने करता बघा, छातीच्या चौथ्या भागाने करा किंवा लुजिंग ठेवलेला आहे त्या मापाने करा। तीनही पॉईंट मिळवून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। सेम इकडे पण कमरेचा चौथा भाग बघा, हुकपट्टी असेल तर हुकपट्टीपासून माप टाकायचं, आयपट्टी असेल तर आयपट्टी सोडून माप टाकायचं। इथे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लुजिंग तर 9.5 आणि बाहीचा अर्धा राऊंड जो काही असेल तो, तीनही माप घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे। याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई देऊन घ्यायच्या, फक्त त्यामध्ये अंतर ठेवायचं आहे 1/2 इंच, जास्त अंतर ठेवायचं नाही। समजा ब्लाऊज फिट झाला तर एक शिलाई आपण काढून देऊ शकतो
किंवा लूज झाला तर एक शिलाई टाकू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. ब्लाऊजचं फिटिंग देऊन झालं, आता आपण याला पायपिंग करूयात. पायपिंग तुम्ही अगोदरही करू शकता, ब्लाऊज फिटिंग केल्यानंतरही करू शकता. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल, सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. पायपिंग करण्या अगोदर एकदा चेक करा हुकाई पट्टीची उंची सेम आहे का. जर नसेल तर सेम करून मग पायपिंग करा. डायरेक्ट पायपिंग करू नका, चुकून आपली हुकाई पट्टीची उंची कमी जास्त होऊ शकते आणि तिथे बराच प्रॉब्लेम येतो. इथे मी याला पायपिंग जे करत आहे ते अस्तरचं करते आहे. इथे पट्टी अस्तरचीच वापरलेली आहे मी. बघा क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंच रुंदीची आणि सिंगल पट्टी बसवत आहे गळ्याच्या भोवती. फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवताना आपल्याला फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. ज्या बाजूकडे आपण शिलाई करतो त्या बाजूकडे आपल्याला पट्टी थोडीशी खेचून बसवायची आहे. बघा या पद्धतीमध्ये इथे मी पट्टी जरा जरा खेचून बसवते आहे, यामुळे गळ्याचं फिटिंग अगदी छान बसतं. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही पट्टी बसवू शकता. पायपिंग खूप सोपी आहे, पूर्ण दाखवते शेवटपर्यंत बघा. पूर्ण गळ्यावरती पायपिंग बसवलेली पट्टी बसवली आहे. आता आपण या पट्टीचाच पट्टी गोटही करू शकतो, पायपिंगही करू शकतो, जे हवं ते करू शकताय. पट्टीवरती एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देताना बघा जे आपण पहिल्यांदा पट्टी बसवलेलं मार्जिन आहे ना ते या दाब शिलाई खाली आलं पाहिजे. अशा पद्धतीने दाब शिलाई द्या. यामुळे बघा तुमचं पायपिंग अगदी परफेक्ट होईल. कुठेही त्याला चून पडणार नाही किंवा पायपिंग छोटं मोठं होणार नाही, चपटं येणार नाही. अगदी दोरी पायपिंगसारखं पायपिंग येईल. तर ही ट्रिक वापरून बघा तुमचं पायपिंग चांगलं येत नसेल तर. सिंगल पट्टीमध्ये पायपिंग बनवते मी. पुढून आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे एंड झालं की. आता एक दाब शिलाई देऊन झाली. आता आणखीन एक शिलाई द्यायची म्हणजे पट्टी आतमध्ये फोल्ड करून. आता ही वरून जी आपली पट्टी बनती आहे ना ही आपली मेन पट्टी आहे. याचीच आपण पायपिंग बनवणार आहे किंवा पट्टी गोड बनवणार आहे, जे काय असेल ते. फक्त याची साईज बनवायची आहे 1/2 इंचाला 1 पॉईंट कमी. मोठी पट्टी अजिबात बनवायची नाही. मोठी पट्टी बनवली तर गोट आहे तो आतून पलटी पडतो. फिनिशिंग चांगलं येतं, गोट चांगला येतो, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण जास्त फॅब्रिक झाल्यामुळं ते पलटी पडतं. तर हे लक्षात ठेवून ही पट्टी बनवा. ही पट्टी आपली मेन आहे. आता तुम्ही म्हणताल आतमध्ये कापड खूप फोल्ड होते, मग कसं करायचं. जेवढं कापड आपलं जास्त झालेलं आहे ते आपण कटिंग करून काढतो, त्यामुळे तिथे काहीही प्रॉब्लेम येत नाही. पायपिंग जर छान फिनिशिंगमध्ये पाहिजे असेल तर याच पद्धतीने करा. आणि पद्धतीने केलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुमचं पायपिंग कसं आलं. कुठलीही पद्धत असू दे, प्रॅक्टिस ही लागतच असते. एका ह्याच्यातच कुठली गोष्ट नाही येत. तर थोडीशी प्रॅक्टिस करा. एक 10-12 ब्लाऊजचं पायपिंग जर या पद्धतीने केलात तर नक्कीच तुमचं पायपिंग अगदी छान येईल. आता बघा मी शिलाई देऊन घेतली पूर्ण गळ्यावरती. 4 शिलाई लागतात हे पायपिंग बनवण्यासाठी, म्हणजे 4 वेळा आपल्याला याला शिलाई द्यावी लागते. पण पायपिंग अगदी परफेक्ट येतं. तुम्ही नंतर मग पायपिंग जे दोरी पायपिंग करतात ना ती पद्धतसुद्धा नको म्हणताल, एवढी सोपी पद्धत आहे ही. आता बघा मी काय करते, सिंपल आतमध्ये फोल्ड करून पायपिंग काढते. इथे जास्त आपल्याला काम काहीच करावं लागत नाही. फक्त आतमध्ये फोल्ड करायचं, केवढी साईज पाहिजे बघायचं आणि त्याच्यात ती बारीक जी खच असते आपली पहिली शिलाई केलेली त्या खचमध्ये ती शिलाई गेली पाहिजे. या पद्धतीने बघा. आता पट्टी बनवून घेतली म्हणून जास्त लांब लांब अंतर पण धरायचं नाही. 1-1.5 अंतराचा तेवढाच स्पेस पकडायचा, तेवढ्यातच शिलाई करायची. पुन्हा पुढे तसंच थोडंसं 1-1.5 इंचाचं अंतर पकडायचं, त्यातच शिलाई करायची. असं करत पायपिंग करत जा, तुमचं पायपिंग अगदी परफेक्ट येईल. पूर्ण पायपिंग दाखवलेलं आहे. पायपिंग माझ्या पद्धतीने बऱ्याच जणांनी करायला शिकलेले आहेत आणि खरंच त्यांना खूप छान त्याचा फायदा झाला. खूप जणांच्या कमेंट येतात तशा. पायपिंग तुमचं खूप सोपं आहे आणि परफेक्ट येतं. तर तुम्ही पण नक्की करून बघा. बघा मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवला या व्हिडिओमध्ये आणि सावकाश दाखवलेला आहे. आज व्हिडिओ मी फास्ट केलेला नाही. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साधा सोपा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा 36 छातीचा. बघा या पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झाला. मुंड्यातले जॉईंट म्हणजे बाहीचे असतात ते सुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत. बऱ्याच जणांचे ते खालीवर होतात. फिटिंगची शिलाई सरळ येत नाही, ती पण यामध्ये मी सांगितलं. आणि पायपिंगसुद्धा बघा एकदम परफेक्ट आलेलं आहे. चला मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.